एखाद्या दायल गोष्टीला चांगल्या शब्दानं संबोधणं हे आमच्या खेड्यात खूप असं प्रचलित आहे. उदाहरणार्थ दारू. दारूला आमच्या खेड्यामध्ये पंचाचा प्याला म्हणतात. म्हणजे जेव्हा 4-5 दोस्त हे दारूला एकत्र जवळजवळ बसलेले असतात, तर ती दारू पिताना पेले एकमेकाला असे लावतात आणि म्हणतात चिअर. खरं म्हणजे चिअर हे सगळ्या घरातील लोकांना बोर करत असतात, पण या दारूला लोक पंचाचा प्याला म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे की हा पंचाचा प्याला किती खराब आहे. या पंचाच्या प्याल्यानं अनेक रोडपती केलेले आहेत. म्हणजे अनेक करोडपती लोकसुद्धा देशोधडीला लावलेले आहेत. या दारूमुळं अनेकाचे संसार हे झालेले आहेत. त्याच्या संसारांची राखरांगोळी झालेली आहे. पोरांचे शिक्षणाची आबा, काही त्यांच्या घरातल्या लोकांनी आत्महत्यासुद्धा केलेली आहे. असे हे दारूचे खूप असे पंचाच्या प्याल्याचे म्हणजे दारू पिण्याचे दुष्परिणाम आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की दारूमुळं माणसाच्या आरोग्याची अतोनात अशी हानी होते. त्यांच्या शरीराची बरबादी होते. अवयव निकामी होतात. डॉक्टर एखाद्या आपण दवाखान्यात गेलो की पेशंटला सल्ला देतात की दारूमुळं तुमच्या शरीराचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. तुम्ही आता जर दारू पिली तर तुम्ही अल्लाला प्यारे झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण डॉक्टरचं ऐकत नाही आणि हे पंचाचा प्याला पिण्याचं म्हणजे दारू पिण्याचं चालूच ठेवतो. आणि मग असं म्हणावं लागतं की तिला पंचाचा प्याला, याला कॅन्सर झाला, हा दवाखान्यात नेला पण घरी जितका वापस नाही आला. मित्रांनो, असे हे दारूचे दुष्परिणाम आहे. म्हणजे पंचाच्या प्याल्याचे दुष्परिणाम आहे. म्हणून कृपया दारू पिऊ नका, चांगले वागा, व्यसन टाळा. व्यसन टाळल्यामुळं आपला संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा बरबादी यामधून टळेल. म्हणून एक सामाजिक दुष्परिणाम टाळणारा, प्रबोधन करणारा हा एक व्यसनमुक्तीवर व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.